काय ग थोड्या लवकर घरी आलीस ती? हाँ हाफ डे टाकला का इकडे तब्येत बरी आहे का? बरं वाटत नाही? अगं ठीक आहे. कालची दगदग थकवा झाला असेल ना तुला. तुला ना आज ऑफिसला जायलाच नाही पाहिजे होतं स्वानंदी. उगीच गेलीस हट्ट. चल तुझ्यासाठी चहा टाकते बरं वाटेल तुला चहा प्यायल्यानंतर गरम गरम जरा. तर काही करू ग खायला पटकन? उपमा करू का पोहे करू सांग. काहीच नको. असं कसं ग जरा थकवा आलाय तर तो जाईल ना थकवा म्हणून म्हणते मी. बोल ना काहीतरी. तू ना बोलणार पण नाहीस काही. अशी चेहरा बनून राहिल्यानंतर काय म्हणतील ते तुझे सासरचे राजवाडे सॉरी काय म्हणतील सांग. ऐकत नाहीस तू बाई हट्ट करतेस. अशी गप्प गप्प राहून कसं चालणार आहे बरं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ तुझं सासरकडनंच फोन आलाय. 100 वर्ष जगणार. आई बोला कशा आहात? उत्तम. स्वानंदीच्या बाबांची तब्येत ठीक आहे ना आता? हो 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 आता ठीक आहे. हो आणि आमची स्वानंदी काय म्हणते? तुमची स्वानंदी इथंच आहे. 1 मिनिट हा. बोल. हॅलो आजी. कशी आहेस बाळा? अगं आणि आज घरी कशी ग तू? हाफ डे घेऊन आले. का ग बरी आहेस ना तू? नाही नाही बरी आहे मी. मग ठीक आहे. अगं मी ना तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. म्हणजे कोजागिरी तशी होऊन गेले पण त्या निमित्ताने आपण सगळे भेटू ना. आम्हाला ना निमित्तच पाहिजे असतं तुम्हाला भेटायचं. तेव्हा सगळ्यांनी या. हा घरचेच आहोत ग आपण. हो हो आम्ही सगळेच येऊ आम्ही. आणि येताना मसाला दूध तयार करून घेऊन येऊ सगळ्यांसाठी. आमची स्वानंदी खूप छान मसाला दूध तयार करते. अरे वा जरूर जरूर आणा. पण फक्त ना समरला ना ते जायफळाची ॲलर्जी आहे तेवढं मात्र लक्षात ठेवा. हा आजी मी त्यांच्यासाठी वेगळं दूध तयार करून आणेन ज्यात जायफळ नसेल. या हा वाट बघतो. हो आई बरं बरं भेटू हा. आणि काळजी घ्या स्वतःची. किती छान ना सासरच्यांकडनं आता फोन यायला लागले स्वानंदीला. चला बाई या गोंधळ झाला. गडबड केली मी. ह्यांच्याकडे मसाला दूध तयार करून घेऊन जायचं म्हणजे किलोभर काजू बदाम पिस्ता टाकावा लागणार. कुठून आणणार? केवढा खर्च होणार आहे. सगळं महाग असतं हे सगळं. का असं केलं मी स्वानंदी? गडबड केली मी. जाऊ दे ना त्यांच्याकडनंच मागते ना खर्च. काय बिघडलं? आई 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 अगं नको नको. काय अगं नाही बरं दिसत आई. मी करीन सगळं. तू करशील? हो ओ गो बाई सासरच्यांची सेवा करायला लागली आमची स्वानंदी. गुणी आहे गुणी आमची स्वानंदी. कर 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 कर. स्वानंदी बाळा झालं का ग सगळं नीट? हो बाई आज तुझी वधू परीक्षा आहे बरं का. मी तू करतेस सगळं चांगलं पण ते श्रीमंत लोक आहेत बाबा. श्रीमंतांकडचं मसाला दूध पण असंच उच्च कोटीचं श्रीमंत वगैरे असेल नाही का. आपल्याकडचं साधं मसाला दूध त्यांना आवडेल की नाही कोणाच. आता त्यांना आवडेल का नाही आवडेल हे तेच ठरवते. पण हा ते बाधणार नाही एवढं मात्र नक्की. आणि राहिला प्रश्न श्रीमंतीचा तर आपण जसं आहोत तसं स्वीकारावं त्याने आपल्याला. करेक्ट आहे ताई तुझं. मुळात ना मी तुम्हा सगळ्यांना पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलोय. तुझं बरोबर आहे रे पण हे हिला कधी कळणार आहे कोणास ठाऊक. झाले मला टोमणे मारून झाले असतील तर निघूया का आपण? ए आपलं छोटं पिल्लू कुठे? सुष्मिता कुठे? ओके सुष्मिता मी रेडी आहे. पॉडी सॉरी. ओ माय गॉड बाबा. बघू 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 इथे मला बघू दे ना. वा बघा बघा याला म्हणतात तयार होणं. या का तुम्ही मग अगं मला माहिती आहे. इथे ठेवा. मी आधी तयार. ओ माय माय लुक ॲट हिम. यू लुकिंग स्नॅक. एकदम शेफ्स किस. परफेक्ट. नंदू तर इम्प्रेस होणार आहे. झाली सगळी तयारी?
कधी येणार कधी ते लोक? ओ माय माय, कधी एकदा भेटतोय असं झालं ना पिंटू दादा. हे बघ, हे उशीर करायचं नाहीये मला. उद्या ऑफिस आहे, खूप काम आहेत, लवकर झोपायचंय आवरून. पिंटू दादा किती ऑफिस करणार आहेस? ऑफिस रोज असणार आहे, पण असे रोमॅन्टिक दिवस तुझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलेत. सो प्लीज प्लीज एन्जॉय इट प्लीज. येऊ का? ओह वेलकम वेलकम, कम कम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार समर साहेब. या या. नमस्कार आई साहेब. नमस्कार नमस्कार. बाबा तुम्ही नमस्कार करा, पण साहेब म्हणू नका प्लीज. नाही नाही, वेळ लागेल त्याला. हा, आणि मी आत्ताच सांगून ठेवतो, जावयाला अरेदुरे करणं मला कधीही जमणार नाही. काही म्हणा हो, त्याने नातं थोडीच बदलणार आहे. अरे सानंदी, पाया पडा चिचा. हो अगं, असू दे ना. अगं असू दे, दरवेळी कशाला. नाही नाही नाही, हो अक्षु, कळलं पाहिजे असं काय, जेवढे आशीर्वाद मिळतील तुला चांगलंच आहे ना. अवकाश. अहो, एवढं चांगलं सासर मिळणं हे तुमच्या आशीर्वादाचेच परिणाम आहेत. कोजागिरीच्या शुभेच्छा. खूप गोड दिसतेस तू ग. थँक्यू आजी, तुम्हाला पण शुभेच्छा. मला तुला स्पेशल शुभेच्छा. थँक्यू. ओ वेट वेट वेट, आणि माझ्या पिंट्या दादाला, आय मीन तुझ्या वुड बी हजबंडला. अगं त्या काय असणारच ग, पण स्वानंदी ह्या घरची होणारी सून म्हणून पहिल्यांदा आले ना. आज मी जे काही लाड करीन ना ते करून घ्यायचे बरं का. आजी अहो, तुम्ही आधीच किती केलेत माझ्यासाठी. मग अगं तुझे लाड नाही करणार तर कोणाचे करणार? माझ्या पिंट्याची होणारी बायको आहेस तू. माझी केवढी मोठी काळजी मिटली ना तुझ्यामुळे, तुला कल्पनाच नाहीये. मी काय म्हणते, आता सगळं तिथेच बोलणार आहात का? आत या ना. या या. नमस्कार. नमस्कार. अगं बाई स्वानंदी, हे काय आणलंस हातात? अच्छा, मसाले दूध. हा हा, एक मिनिट. हा नारायण, अरे मॅडमच्या हातातलं घे, ते आणलंय एवढं प्रेमाने. ते हातातून बॅग घे त्यांच्या. सांभाळून न्या दादा, आडवा नका होऊ देऊ. शिल्पाकडे. अरे सावकाश, सांडू नकोस. आणि त्यातल्या छोट्या त्या बरणीमध्ये जायफळ नसलेलं दूध आहे. काय तू एकटीच काय? बाकीचा स्टाफ कुठे आहे? ते येत आहेत. ते ग्लास आणि ट्रे घे पटकन. आता जायफळ न घातलेलं दूध जायफळ खालून मिळेल आणि त्याने जी काही समोरची अवस्था होईल त्याला जबाबदार फक्त तू असशील स्वानंदी.